नमस्कार मित्रांनो. माझी लाडकी बहीण योजनामध्ये खूप मला कमेंट्स येत होत्या. खूप जणांचे मेसेज आले, की दादा किती जणांना एका कुटुंबातल्या महिलांना किती महिलांना फायदा होणार आहे? तर हे बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण आपण तसं बघितलं तर जे जी-आर बघितले, ते जी-आरमध्ये असं सूचना काही आहेत का नाही हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं या योजनेमध्ये जर तुम्हाला काही मागितलं असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही कुटुंबाची व्याख्या ठरवत असाल, तर ते ठरते फक्त एका डॉक्युमेंटनी ती म्हणजे रेशन कार्ड. तर रेशन कार्डवरती तुम्ही किती जणांची नावं आहेत? आता आपल्या कुटुंबात जर बघितलं, तर किती महिला आहेत? समजा माझी आई आहे, माझी बायको आहे, माझ्या भावाची बायको आहे, त्याची मुलगी आहे. तिचं म्हणजे ती पात्र आहे, म्हणजे 21 वर्षाच्या पुढे आहे, पण ती अविवाहित आहे. मग किती अविवाहित चालतील किंवा किती एकाच कुटुंबातल्या किती स्त्रिया त्यासाठी पात्र असतील. या सगळ्या गोष्टींचा मी आज इथे बोलणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट्ससाठी. हे बघा आता आपण बघितलं फॉर्म भरताना वगैरे, की रेशन कार्ड हीच व्याख्या ठरवतोय सध्या तर आपल्या फॉर्ममध्ये. जर जी-आरचा विचार केला तर जी-आरमध्ये अशी पर्टिक्युलर सूचना नाहीये, की तुमच्या घरातील एक किंवा अनेक महिला अपात्र ठरतील किंवा पात्र आहेत, असं काही सूचना जी-आरमध्ये नाहीये. तर ते ते एक पार्ट झाला. पण जर आपण बघितलं, आता काही कुटुंब आहेत, जसं खूप दिवसापासून एकत्र आहेत, तर त्यांच्या रेशन कार्डवरती स्वतः त्या जसं सासूबाई, त्यांची समजा 3 मुलं आहेत. ते तिन्हींची बायका, 3 बायका, त्या 3 बायकांच्या पण मोठ्या-मोठ्या मुली आहेत. समजा 1-2, 1-2 तर रेशन कार्डवरती खूप म्हणजे फोडलं गेलेलं नाहीये ते. तर एकच रेशन कार्ड आहे. तर काय व्हायचं म्हणजे तशी एक भीती आहे, की पुढे जर निघालं काही, की एका रेशन कार्डवरती 2च स्त्रिया पात्र असतील किंवा असं काही निघालं, तर हे खूप अवघड होऊन जाईल. तर त्यासाठी माझं एक असं म्हणणं आहे, की जर तुम्ही फॉर्म भरत असाल आधी, तर त्याच्या आधी रेशन कार्डचं आपलं पर्टिक्युलर रेशन कार्ड जे आहे, ते कुटुंबावाईज डिव्हाईड करून पण तुम्ही एक करू शकता त्याचं किंवा तुम्ही तसं बघितलं तर तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता. आता असं काही सूचना नाहीये, की एका कुटुंबातील इतक्या महिला किंवा इतक्याच महिला पात्र किंवा अपात्र ठरतील. तर हे खूप महत्वाची बाब आहे. आत्ता काही त्याच्याविषयी माहिती आलेली नाही. सगळ्याच पात्र ठरतील. ज्या काही 21 वर्षाच्या पुढे आहेत, विवाहित असो, अविवाहित असो, दोन्ही महिला एकाच कुटुंबातल्या पात्र असणार आहेत या योजनेसाठी आत्तापर्यंतच्या सूचनेप्रमाणे. आता प्रत्येक दिवशी सूचना बदलत आहेत. प्रत्येक दिवशी सूचना सोप्या होत आहेत. आपण बघत आहे, की परवा दिवशी किंवा ज्या दिवशी ही लॉन्च झाली योजना, त्या दिवशी खूप अटी होत्या. म्हणजे खूप अटी कशा होत्या, की तुमचं 5 एकर जर शेती असेल त्याच्यापुढे, तर तुम्हाला ते मिळणार नाही किंवा तुमच्याकडे रहिवासी पत्र पाहिजेच होतं. त्याला काही अल्टरनेटिव्ह नव्हतं. आता त्याच्यामध्ये खूप बदल पण केलेले आहेत. तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. नवीन बदल झालेले आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो पण एक व्हिडिओ आहे. तो पण जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईलच. कारण ते खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एखादा फॉर्म भरत आहात, तर त्या फॉर्मबद्दलची सगळी माहिती मी तिथे दिलेली आहे. अजून एक माझं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये, की आता जी सगळ्या योजना आहेत, ह्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या सूचना आहेत, त्या क्लिअर कट झाल्या नसतील अजून काही तुम्हाला, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. कारण प्रत्येक व्यक्तीला पर्सनली कमेंट करणं, मेसेज करणं हे माझ्यासाठी पण पॉसिबल होत नाही. तर मी त्यावरती एक व्हिडिओज बनवतो म्हणजे सर्वांचे जे काही डाउट्स असतील, ते डाउट्स क्लिअर होतात आणि मी नक्की सांगेल, की आत्ता सध्या तरी सगळ्या म्हणजे एका कुटुंबात 5 किंवा 5-6 कितीही महिला असतील, रेशन कार्ड प्रमाणे त्या सगळ्या महिलांना, एकाच कुटुंबातल्या सगळ्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. आतापर्यंतच्या सूचनाप्रमाणे. आता पुढे काय सूचना होतील त्या बाबतीत आपल्याला काही माहित नाही. तर एवढीच मला माझी सांगण्याची विनंती होती, की जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये आहे. तुम्हाला अशाच नवीन अपडेट मी देत राहील आणि माझ्या चॅनलला शेअर करा. आपल्या कुटुंबातल्या, आपल्या शेजारच्या, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करत जा. कारण त्यांनाही या माहितीची गरज आहे.
चुकीचे फॉर्म भरणं, त्यामुळे होणारे एक त्रास, परत परत ग्रामपंचायतला जाणं, परत चुकीचे फॉर्म भरून दिल्यामुळे तुमचं फॉर्म अपात्र होणं, मग त्या स्कीममधून तुम्ही वगळून जाणं, हे खूप वेळा होतं. त्यामुळं व्हिडिओ नीट बघा माझे. मी सांगितलंय फॉर्म कसा भरायचा आहे. तुम्हाला आवश्यक कागदपत्र कुठले आहेत हे पण मी सांगितलंय. नवीन सूचना आलेल्या का आहेत ते पण सांगितलंय. आता मी हे पण सांगितलं की तुम्हाला एका कुटुंबात किती महिलांना फायदा होईल. तर या सगळ्या गोष्टींवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर एवढीच माझी आत्ताची एक सूचना होती ते मी दिलेली आहे. अशाच व्हिडिओमध्ये मी बनवत जाईल. तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.